तर आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण ऑप्शन बद्दल चर्चा करणार आहोत. काल आपण जसं बघितलं होतं की डेरिव्हेटिव्ह काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय असतात, डिफरन्स काय असतात कॅश आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये, हे आपण समजून घेतलेलं आहे. तसं आता ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आणि ऑप्शन काय असतात हे आपण समजून घेऊया. मग सर्वात महत्वाचा एक प्रश्न होतो की ऑप्शनची गरज काय आहे. आता मार्केटमध्ये कॅश सेगमेंट आहे, कॅश सेगमेंट मध्ये वेगवेगळे आपण पाहिजे तशी पोझिशन घेऊ शकतो. त्यानंतर फ्युचर डेरिव्हेटिव्ह एक त्याचं निघलं. फ्युचर मध्ये पण आपण एक लॉट 2 लाखच्या आसपास मध्ये बाय करू शकतो, शॉर्ट करू शकतो. फ्युचर आणि कॅश मध्ये जे फरक आहे ते आपण पाहिले होते. मग ऑप्शनची गरज का निर्माण झाली आणि ऑप्शन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर ऑप्शन काय आहे, ऑप्शन हा एक डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे. म्हणजे फ्युचर सारखाच हा सुद्धा एक डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये जो बायर्स आहे त्या बायरला राईट आहेत, परंतु ऑब्लिगेशन नाहीये की कोणत्याही अंडरलाईनला सेल करायचं किंवा त्या अंडरलाईन ऍसेटच्या बद्दल काम करण्यासाठी. म्हणजे काय की जसं आपण फ्युचर मध्ये बघितलं, फ्युचर मध्ये तुम्ही एखादा कॉन्ट्रॅक्ट बाय केला, लॉंग पोझिशन केला किंवा शॉर्ट पोझिशन केला, तर त्यामध्ये तुम्हाला राईट्स अँड ऑब्लिगेशन, तुमचे हक्क पण आहे, जबाबदारी पण आहे की ती जी एक्सरसाइज करणे. एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला जर ते होल्ड करायचे असेल सेटलमेंटसाठी तर ते तुम्हाला करावंच लागणार आहे. परंतु ऑप्शन करत असताना ऑप्शन जो बायर्स आहे तर त्या ऑप्शन बायर्सला अधिकार आहे की तो एक्झिक्यूट करू शकतो, परंतु त्याने ते करायलाच पाहिजे असं ऑब्लिगेशन नाही, जबाबदारी नाहीये त्याच्यावरती कोणती. तर त्यासाठी ऑप्शनची निर्मिती झाली, ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची निर्मिती झाली. मग आपल्याकडे ऑप्शन जे आहे तर त्या ऑप्शनचे प्रकार आहेत. 2 प्रकारचे ऑप्शन असतात की आपण म्हणतो की कॉल आणि पुट हे 2 प्रकारचे ऑप्शन आहेत. तर कॉल ऑप्शन त्यापैकी काय असतो की की ज्यामध्ये जो बायर्स आहे, आता आपण हे चर्चा करावली हे बायरच्या पर्स्पेक्टिव्हनं बघावली. बायर्सच्या साठी काय आहे, तर बायर्सला काय करायचं, बायर्सला राईट आहेत एखादा अंडरलाईन ऍसेट जो. आता अंडरलाईन ऍसेट म्हणजे आपण काय म्हणतो स्टॉक किंवा इंडेक्स. अंडरलाईन ऍसेट म्हणजे आपल्याला स्टॉक किंवा इंडेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स अशा पद्धतीचं कोणताही असू शकतो. की त्या ठिकाणी तो जो ऑप्शनचा बायर्स आहे, जो ऑप्शन खरेदी करायला लागलाय कॉल, तर त्याला त्या अंडरलाईन ऍसेटचा अधिकार मिळतात की त्या कॉन्ट्रॅक्ट, त्या स्ट्राईक प्राइसचा किंवा त्या स्पेसिफिक टाइमचा, एक्सपायरीचा, त्या प्राइस मध्ये तो ऑप्शन तो एक्झिक्यूट करू शकतो, बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो. आणि किंवा त्याच्या मनात आलं तर तो काही सुद्धा करणार नाही, म्हणजे ती एक्सरसाइज करायचं त्याच्यासाठी हे नाहीये. आणि त्याच पद्धतीनं पुट म्हणजे काय की त्याच ठिकाणी एक पुट रायटर, पुट ज्यानं बाय केलेला आहे तर त्या बाय केलेल्या पुट बायरला एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादा स्टॉकचा सेल करण्यासाठी परवानगी मिळते. म्हणजे कसं आपण आपल्या फ्युचरमध्ये बोलायचं झालं तर फ्युचरमध्ये आपल्याला फक्त तो फ्युचर लॉंग पोझिशन करू शकतो किंवा शॉर्ट पोझिशन करू शकतो, म्हणजे बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो. मग अशा पद्धतीनं जर ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर कॉलचा जो बायर आहे, जर त्याला लॉंग करायचं असेल तर कॉलचा बायर हा कॉल घेईल, कॉल बाय करेल. आणि जर त्याला तो सेल करायचा असेल तर पुट बाय करेल, आणि पुट बाय केला म्हणजे तो अंडरलाईन त्याच्यासाठी सेल झालेला आहे असं होईल. अशा प्रकारे 2 प्रकारच्या ऑप्शनचे टाइप्स आहेत. आता फ्युचर मध्ये काय गोष्टी मिसिंग होत्या, फ्युचर मध्ये आपण काम कसं करायचं बघितलं होतं, त्या फ्युचर मध्ये काय कोणत्या गोष्टी मिसिंग होत्या की ज्या ऑप्शन मध्ये ऍड झालेल्या आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर त्यापैकी पहिली गोष्ट काय होती की प्राइस. आता जर समजा एसबीआयचा आपण चर्चा करावी की एसबीआयचा फ्युचर साधारण 800 रुपयाला चालू आहे. करंट मार्केट प्राइस त्याची 800 रुपयाला चालू आहे आणि फ्युचर त्याचा पण 800 रुपयाच्या आसपास काय तर चालू आहे, चालू एक्सपायरीचा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तो जो फ्युचरची प्राइस चालू असेल त्याच फ्युचरच्या प्राइसला तुम्हाला तो बाय करता येतो किंवा शॉर्ट करता येतो.
त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे ऑप्शन नाहीये की ठीक आहे आता 800 रुपये चालू आहे तर मी 790 रुपयेचा एसबीआयचा फ्युचर सेल करू शकतो का, किंवा 790चा मला फ्युचर बाय करायचा आहे, 820 रुपयेचा मला शॉर्ट करायचा आहे. अशा पद्धतीचं प्राइस ची फ्लेक्झिबिलिटी नाहीये. तुम्हाला जो प्राइस आता चालू असेल त्या फ्युचरची करंट मार्केट प्राइस, तर त्या प्राइस मध्येच तुम्हाला तो बाय किंवा सेल करता येईल, आणि हे एक लिमिटेशन्स आहे. आणि याच्यामुळं हे ऑप्शन मध्ये नाहीये, सॉरी हे फ्युचर मध्ये नाही. तुम्हाला कोणत्या प्राइसला विकायचं आहे हे फ्युचर मध्ये नसल्यामुळे ऑप्शनची गरज निर्माण झालेली आहे, आणि हे फ्युचर मध्ये आपल्याला मिळत नाही. दुसरी म्हणजे कॉस्ट. आता फिक्स्ड कॉस्ट म्हणजे कसं आपण म्हणतो की एक ऑप्शन जर समजा एक फ्युचर सेल करायचा आहे, जर तुम्हाला तीच वस्तू कॅश मध्ये तेवढाच लॉट कॅश मध्ये करायचा असेल तर साधारण 5 लाख ते 6 लाख 7 लाख कोण जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये किती लॉट क्वांटिटी आहे यानुसार ठरतं. सर्वसाधारणपणे 7-8 लाखाच्या मध्ये एक कॅश मध्ये आपण एक लॉट बाय करू शकतो, इतकी अमाऊंट आपल्याकडे पाहिजे असते. फ्युचर मध्ये काय झालं की फ्युचर जर तुम्ही तो फ्युचर बाय केला तर फ्युचर बाय केल्यावरती त्यामध्ये आपल्याला काही मार्जिन मिळतं. म्हणजे जर आपल्याला 8 लाखाचा जो तो पूर्ण कॅशचा लॉट असेल तर आपण मार्जिन वरती 2 लाख 1.5 लाख रुपये मध्ये तो बाय करू शकतो किंवा सेल करू शकतो फ्युचर मध्ये. परंतु मला असं पाहिजे आहे की माझ्याकडे आता 25,000 रुपयेच आहे आणि मला 25,000 रुपये मध्ये सेल करायचं आहे किंवा एखादा बाय करायचा आहे, तर हे फ्युचर मध्ये मी करू शकत नाही. म्हणजे माझी कॉस्ट किती आहे, माझ्याकडे जितकं पैसे आहेत त्या प्रमाणात मी तो ऑप्शन तो फ्युचर बाय किंवा सेल करू शकत नाही. मला पैशाचं लिमिटेशन आलंय, माझ्या कॉस्टिंगचं लिमिटेशन यायला लागले, आणि हे फ्युचर मध्ये मिसिंग आहे. तर मला जितकी माझ्याकडे पैसे अवेलेबल आहेत तितकाच मला तो एक ऑप्शन पाहिजे आहे की माझ्याकडे जेवढा पैसे आहे तितकाच मला एखादा बाय करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा सेल करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तशा पद्धतीचं काही ऑप्शन फ्युचर मध्ये आहे का असं आपण बघितलं तर तसा काही फ्युचर मध्ये ऑप्शन नाहीये, आणि हे फ्युचर मध्ये एक मिसिंग आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट त्या रिस्क. आता जर समजा एक आपण 2 लाख रुपये लावले आणि 2 लाख रुपयेचा एक ऑप्शन एक फ्युचर बाय केला, उदाहरणासाठी जरा एसबीआयचा 800 रुपयाचा फ्युचर आपण बाय केला आणि 2 लाख रुपये आपले मार्जिन त्यासाठी लागले. तर 2 लाख रुपये लावल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लॉस किती होऊ शकतो, तर लॉस तर त्याच्यामध्ये अनलिमिटेड होऊ शकतो. जर समजा 800 रुपयाचा कॉल जर आपण बाय केला, फ्युचर बाय केला, आणि फ्युचर बाय केल्यानंतर त्याची प्राइस 700 रुपये गेली, काही कारणास्तव प्राइस खाली गेली, म्हणजे ज्यानं 2 लाख रुपये देऊन फ्युचर बाय केला होता तर त्याचं 2 लाख जोपर्यंत तो मार्जिन डिफरन्स पडत नाही तोपर्यंत ब्रोकर त्याला फोन करणार नाही. पण तो मार्जिन डिफरन्स पडायला लागला तर ब्रोकर त्याला सतत फोन करेल आणि एक तर कॅश अवेलेबल करून ठेवायला लावेल, आपल्या अकाउंटमध्ये फंड ठेवायला लावेल, नाहीतर ब्रोकर त्याची पोझिशन स्वतः कट करेल, कारण तो आता अनलिमिटेड रिस्क मध्ये आहे. प्राइस 700 500 पण जाऊ शकते, आणि जसं जसं खाली जाईल तसं ज्यानं ऑप्शन फ्युचर बाय केलेला आहे तर त्या फ्युचर बाय केलेल्या व्यक्तीला अनलिमिटेड रिस्क अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. आणि हा एक ड्रॉबॅक आहे की फ्युचर मध्ये तुम्ही एखादं पोझिशन केला तर तुमचा लॉस होण्याची शक्यता किती पण होऊ शकते, आणि हे मला नको आहे, हे मला मिसिंग. हे फ्युचर मध्ये अशा पद्धतीची जी घटना आहे तर त्याच्यासाठी मला एक ऑप्शन पाहिजे आहे की मी ऑप्शन मध्ये काम करत असताना माझा लॉस हा लिमिटेड व्हायला पाहिजे, असं मी जर विचार केलं आणि त्या पद्धतीचं काही प्रोडक्ट आपल्याला पाहिजे असं आपण चर्चा केली तर ते ऑप्शन मध्ये फ्युचर मध्ये आपल्याला मिळत नाही, आणि हे मिसिंग असल्यामुळे ऑप्शन त्यासाठी आपल्याला एक ऑप्शनची गरज निर्माण झाली त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं आपण चर्चा केली आहे की ऑब्लिगेशन. तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही फ्युचर मध्ये बाय किंवा सेल केला तर त्याची डिलिव्हरी उठवायलाच पाहिजे किंवा त्याची कॅश सेटलमेंट घ्यायलाच पाहिजे जर तुम्ही तो एक्झिक्युट एक्सरसाइज करणार असाल तर.
पण तो तुम्ही एखादा जर समजा एक कॉल बाय केला आणि कॉल बाय केल्यानंतर तुम्हाला कॅश सेटलमेंट तो काय झाला की प्राइस त्याची झिरो झाली. झिरो झाल्यावर ते स्केअर ऑफ करायची तुम्हाला गरज पडत नाही किंवा त्यामधून बाहेर एक्झिक्यूट करून तुम्हाला पोझिशन मधून बाहेर पडायची गरज पडत नाही. ऑब्लिगेशन नाहीये, तुम्ही ते एक्झिक्यूट केला असला तरी वर्थलेस आपोआप होत जातं. ऑब्लिगेशन नाहीये. तस पण फ्युचरमध्ये तसं ऑब्लिगेशन आहे, तुम्हाला ते घ्यावंच लागतं. त्यामुळं हे जे फ्युचर मधले काही मिसिंग पॉइंट होत्या, या मिसिंग पॉइंट वरून एक ऑप्शनची गरज निर्माण झाली की ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला चालू प्राइस पेक्षा कमी प्राइस मध्ये किंवा जास्त प्राइस मध्ये बाय आणि सेल करता यावा, प्राइस मध्ये फ्लेक्झिबिलिटी यावी, यासाठी ऑप्शन चालू झालं. जो बायर्स आहे त्या बायर्सला त्याच्याकडे जितकं रुपये अवेलेबल आहे, त्याच्याकडे जितकं फंड अवेलेबल आहे, त्या फंड मध्ये त्यानं बाय आणि सेल करता बाय करता यावा, भले तो कॉल बाय करता यावा किंवा पुट बाय करता यावा, कॉल किंवा पुट बाय करता यावा, याच्यासाठी कॉस्टच्या गोष्टीसाठी त्याच्याकडं ऑप्शनची सुरुवात झाली. जो बायर्स कॉल बाय केले ऑप्शनचा बायर आहे, त्या ऑप्शनच्या बायरला जी रिस्क आहे ती अनलिमिटेड नको, त्यानं जितके रुपये लावलेला आहे तितक्याच रुपयाचं त्याला ऑप्शन मध्ये रिस्क घ्यायची आहे, तितक्याच लिमिटेड जितकं रुपये त्यानं लावलेलं आहे तितक्याच रुपयाचे त्याला रिस्क घ्यायचे आहे, अनलिमिटेड रिस्क त्याला नको आहे. तर याच्यासाठी ऑप्शनची निर्मिती झाली आणि ऑब्लिगेशन त्याला नको. त्याच्या मनात आलं तर तो एक्झिक्युशन करेल, एक्सरसाइज करेल आणि ते जे त्याच्या खात्यावरती जर पैसे अवेलेबल असेल तर तो डीमॅट मध्ये ते स्टॉकची खरेदी करून आपल्याकडे घेईल किंवा घेणार पण नाही. मग ह्या सर्व गोष्टीमुळं ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची निर्मिती झाली आणि ऑप्शन करायची गरज निर्माण झाली. यामध्ये काय शंका आहे का? थोडस टेक्निकल आणि थोडस क्रिटिकल आहे, परंतु हे आपल्याला फक्त बेसिक फाउंडेशन समजून घ्यायचं आहे. याचा उपयोग करून आपल्याला ट्रेड करायचा नाहीये, परंतु ऑब्लिगेशन म्हणजे काय या गोष्टी आणि या फ्युचर आणि ऑप्शन मधील फरक थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचा होता. हा सर बोला. हॅलो, बोला बोला. फ्युचरला ऑप्शन म्हणून ऑप्शन काढू असं म्हणायचं का? हा, फ्युचर मधील काही गोष्टी होत्या की ज्याला ऑप्शन नव्हत्या. फ्युचर मधील काही गोष्टी होत्या की ज्या आपल्याला करण्यासाठी आपल्याकडे काहीच ऑप्शन नाहीत. कॉस्ट, प्राइस, रिस्क, ऑब्लिगेशन, तर ते ऑप्शन आपल्याला निर्माण करून दिलेत आणि म्हणून याला आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणालो. साधं सोपं. कारण या ठिकाणी जो बायर्स आहे त्या बायर्सला ऑप्शन आहेत. तुम्ही कोणत्या प्राइसला घ्यायचा आहे, किती रुपये द्यायचा आहे, किती रुपयाची रिस्क तुमची घ्यायची आहे, तुम्हाला ऑब्लिगेशन काय असायला पाहिजे का नको, हे सर्व ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. जो बायर्स आहे त्या बायर्ससाठी. ओके, आता आपण पुढची स्लाइड बघू. आता जसं आपण काल बघितलं की जो फ्युचर मध्ये कॉन्ट्रॅक्ट असतात तर त्याचं एक रिडिंग केलं जातं की त्याचं नाव असतं, त्यानंतर एक्सपायरी असते. तर तशाच पद्धतीनं ऑप्शनचे सुद्धा काही कॉन्ट्रॅक्ट रिडिंग करण्याची पद्धत आहे की आता समजा हा एक अशा पद्धतीनं येतं की ज्यामध्ये ही जी सुरुवातीची अक्षर असतात ती कंपनीचे किंवा स्टॉकची नाव सांगतात. जसे की हा स्टॉक आहे, हा JSW स्टील, म्हणजे हा स्टॉकचं नाव झालं. पहिले जे आहे नंबर लेटर्स आहेत तर ते कंपनीचे किंवा स्टॉकचे स्क्रिप्टचे नाव सांगतात. ओके, त्यानंतर 30 मे 24 आहे. आता 30 मे 24 म्हणजे काय, हा जो ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट आहे, हा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट कोणत्या दिवशी एक्सपायर होणार आहे हे आपल्याला सांगतात. म्हणजे हा आता 30 मे 2024 रोजी हा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होणार आहे. आणि हे काय 900, आता हा 900 काय आहे, हा 900 आहे, हा स्ट्राईक प्राइस आहे. आता स्ट्राईक प्राइस काय आहे, हे सीई काय आहे हे आपण पुढे शिकणार आहे. फक्त हे नावं आता एक एक नवीन नावं याला चालू होतील. ह्या नावं लक्षात ठेवायचे आपल्याला आहेत की 900 काय आहे, ही स्ट्राईक प्राइस आहे. आता मार्केटमध्ये ऑप्शन मध्ये काम करत असताना स्पॉट प्राइस, स्ट्राईक प्राइस या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आहे हा सीई. सीई म्हणजे काय, ऑप्शन टाईप. आपल्याला आपण आता बघितलं की ऑप्शन टाईप मध्ये दोन प्रकारचे, एक सीई आहे आणि एक पी आहे. म्हणजे एखादा अंडरलाईन असेट
मध्ये आपण जर अंडरलाईन ऍसेट मध्ये लॉंग पोझिशन करणारा असो, तो वरती जाईल असं जर आपण म्हणणार असो, तर आपण कॉल बाय करतो. मग ह्या कॉल बायला आपण म्हणतो ऑप्शन टाईप म्हणतो. आणि जर तो सेल करायचा असेल तर या ठिकाणी पीई येईल. मग हा सीई किंवा पीई हा वेगळा असू शकतो. स्टॉकचं नाव वेगळं असू शकतं, एक्सपायरी वेगळी असू शकते किंवा स्ट्राईक प्राइस सुद्धा वेगळे असू शकतं. तुम्ही कोणता स्टॉक सिलेक्ट करणार आहे, कोणत्या एक्सपायरीचा करणार आहे, कोणत्या प्राइस वरती तो कॉन्ट्रॅक्ट करणार आहात, ट्रेडिंग करणार आहात आणि कोणत्या पद्धतीचा ऑप्शन टाईप तुम्ही करणार आहात यानुसार आपल्याला हा ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट वाचता आला पाहिजे. मग आपण हे बघितलं आपल्याला काय समजणार की जेएसडब्ल्यू स्टीलच्या 30 मे 2024 ला एक्सपायर होणाऱ्या कॉन्ट्रॅक्टचा ₹900 स्ट्राईक प्राइसचा सीई मी बाय करत आहे किंवा सेल करत आहे असं आपल्याला वाचता आलं पाहिजे. आता हे जे स्टॉक्स आहेत असतात फ्युचर आणि ऑप्शन मध्ये असणारे जे स्टॉक्स आहेत तर त्याचे जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन प्रत्येक महिन्याला एक्सपायर होतात. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी आणि जर सुट्टी असेल तर बुधवारी, गुरुवारी जर सुट्टी असेल तर बुधवारी हे सर्व ऑप्शन्स एक्सपायर होतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी. आणि मार्केटमध्ये पुढील 3 महिन्याचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे जर समजा आता जेएसडब्ल्यू स्टील आता मे महिना चालू आहे तर मे जून जुलै 3 महिन्याचे ऑप्शन्स आता मार्केटमध्ये किंवा आता एनएससी मध्ये एक्सचेंज वरती आपल्याला अवेलेबल आहे की ज्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करू शकतो. परंतु जो चालू महिना असतो म्हणजे मेचा धरू तर मेच्या महिन्यामध्ये लिक्विडिटी जास्त असते, त्यामध्ये लोक जास्त ट्रेडिंग करण्यासाठी किंवा पोझिशन तयार करण्यासाठी जास्त असतात. जून मध्ये थोडी कमी असतील आणि जुलैमध्ये आणखीन कमी असतील अशा पद्धतीने असतं. तर लिक्विडिटी जो करंट मंथ आहे, करंट जो महिना आहे त्यामध्ये जास्त लिक्विडिटी असते. लिक्विडिटी म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या लोकांचा सहभाग जास्त असतो. आणि जसं आता इथं स्टॉकचं नाव लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं काही इंडेक्स आहेत. म्हणजे निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी मिड कॅप आहे किंवा सेन्सेक्स आहे. अशा पद्धतीचे काही जे एक्सचेंजेस आहे तर त्या काही जे इंडेक्स आहे तर या इंडेक्सचा सुद्धा कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि हे हे जे ऑप्शन्स आहेत तर हे ऑप्शन वीकली एक्सपायर होतात. म्हणजे निफ्टीची एक्सपायरी आपल्याला गुरुवारी मिळते, बँक निफ्टी बुधवारी होतो, फिन निफ्टी शक्यतो मंगळवारी आहे आणि सेन्सेक्सची सोमवारी असते. अशा पद्धतीने चालतात. जास्तीत जास्त लोक निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये करतात. काही आता सुरुवात झालेल्या फिन निफ्टी मध्ये सुद्धा काम करायला. परंतु याची जी एक्सपायरी आहे ती विकली होते आणि एक मंथलीचा सुद्धा एक एक्सपायरी असतो जो मंथली ऑप्शन असतो तो. आणि जसं म्हटलं तसं प्रत्येक ऑप्शन हा बुधवार किंवा गुरुवारी या दिवशी एक्सपायर होत असतो. एक्सपायर म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट आता काय होतो बंद होतो आणि त्याच्या पुढच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मग ट्रेडिंग चालू होतं. आता जर समजा हा 30 मे एक्सपायर आहे तर 30 मे रोजी 31 मे ज्यावेळी येईल तर त्यावेळी हा आपल्याला पाहायला मिळणार नाही. आपल्याला मिळणार आहे त्याच्या पुढचा म्हणजे 29 जून वगैरे असेल त्या कालावधीचा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट पाहायला मिळेल आणि त्यामध्येच आपल्याला मग ट्रेड करावं लागतं. आता एक सर्वात महत्वाचा प्रश्न येतो की ऑप्शन काम कसं करतं. महत्वाचं आता म्हणजे आता थोडंसं आपण ऍक्च्युली जे ट्रेडिंग संदर्भात आहे त्याकडे वळत आहोत की ऑप्शन मध्ये काम करायचं आहे तर ऑप्शन काम कसं करतं. जर समजा आपण एक उदाहरण घेऊया की एसबीआय बँकेचा लास्ट ट्रेडेड प्राइस ₹800 आहे. म्हणजे एसबीआय बँकेचा शेवटचा करंट मार्केट प्राइस हा ₹800 आहे आणि आपला व्ह्यू बुलिश आहे त्यावरती. बुलिश म्हणजे माझं कोणतंही एक टेक्निकल माझं अनालिसिस असेल, कंपनीचे रिझल्ट आले असतील किंवा काही पण त्यामध्ये सुधारणा झाली असेल आणि मला आता असं वाटायला लागलंय की एसबीआय बँकेचे जी आता करंट मार्केट प्राइस ₹800 चालू आहे तर ती प्राइस भविष्यामध्ये वाढू शकते. आणि ते भविष्य म्हणजे काय की ज्या एक्सपायरीचा मी तो ऑप्शन बाय करणार आहे तो
भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये असेल तर मी ऑप्शन मध्ये काम करू शकणार नाही, त्यासाठी मला फ्युचर मध्येच बाय करावं लागेल. परंतु मला येत्याला या एका महिन्यामध्ये एका आठवड्यामध्ये त्या एसबीआय मध्ये एक मोठी मूव येऊ शकते असा माझा व्ह्यू असेल, तर मी काय करू शकतो, तर त्यामध्ये मी काय करणार की मी बाहेरच्या व्ह्यूनं काय करणार की एसबीआयचा 800 रुपयेचा मी एक कॉल बाय करेन. एसबीआयचा 800 रुपयेचा मी एक काय करेन, कॉल बाय करेन, की ज्याचा प्रीमियम, आता या ठिकाणी आपण म्हणतो प्रीमियम, 800 रुपयेचा कॉल बाय करण्यासाठी मला एक 20 रुपये प्रीमियम लागेल किंवा 20 रुपये माझी कॉस्ट येईल. आणि त्याच वेळी ज्यावेळी आता हे झालं आपण म्हणजे सर्वसामान्य आपण एक बायर्स म्हणून विचार करायला लागलो की ज्यावेळी एका वाटते की वरती जाणार आहे तर तो कॉल बाय करेल, परंतु त्याच वेळी एक ऑप्शन जो तुम्ही कॉल बाय करणार आहात, तर एक बायर तुम्ही बाय करणार म्हणजे कोणतं त्या ठिकाणी तो कॉल सेल करायसाठी सुद्धा तयार असायला पाहिजे आणि त्याच वेळी तुमचं एक ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल. तर तो जो तुम्हाला ऑप्शन सेल करणार आहे, कॉल जो सेल करणार आहे, तर तो सेलर सुद्धा तयार असायला पाहिजे की त्याच 800 रुपयेचा कॉल एसबीआयचा त्याच ठराविक कॉन्ट्रॅक्टचा म्हणजे ऑप्शनच्या एक्सपायरीचा तुम्हाला 20 रुपयाला सेल करेल आणि तुमची बाईंगची कॉस्ट 20 रुपये आणि त्याची सेलिंगचे प्रीमियम 20 रुपये. यामध्ये या तुमच्या दोघांच्या मध्ये ज्यावेळी एक रूपता येईल, दोघांना ज्यावेळी तो वाटेल बरोबर आहे की ह्या प्राइसला मला तो बाय केला तरी चालेल आणि सेलरला वाटेल की या प्राइसला मला तो सेल केला तरी चालेल, तर दोघांचे काय होणार, त्या ठिकाणी डील पूर्ण होणार आणि तो ते एक ट्रान्झॅक्शन पूर्ण होईल. मग मग पुढे काय होतं की जर इथं तुमचं ट्रान्झॅक्शन झालं की एक कॉन्ट्रॅक्ट तुमचं तयार झालं की ऑप्शन सेलरनं तुम्हाला राईट्स दिले, हा जो ऑप्शन सेलर आहे ज्यानं तुम्हाला 20 रुपये तुमच्याकडून प्रीमियम घेतला आणि तुम्हाला राईट्स दिले की जो तुमचा ऑप्शनचा कॉन्ट्रॅक्ट असेल, जी एक्सपायरी असेल, त्या एक्सपायरी पर्यंत कधीही तुम्ही माझ्याकडून एसबीआय हा 800 रुपये वरती माझ्याकडून तुम्ही बाय करू शकता आणि भविष्यामध्ये ती प्राइस किती पण होते, 850 जरी भविष्यामध्ये त्याची प्राइस झाली तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडून हा 800 रुपयालाच बाय करणार आणि त्यासाठी मी तुम्हालाच्याकडून 20 रुपयाचं प्रीमियम घेतलेलं आहे. म्हणजे ऑप्शन बायर्सला काय झाले, राईट्स आले, त्याच्याकडे अधिकार आले की एसबीआयचे 800 रुपये हा सेलर कडून तो विकत घेऊ शकतो, 800 रुपयाला तो विकत घेऊ शकतो त्या ऑप्शनच्या कॉन्ट्रॅक्ट नुसार आणि त्यासाठी त्यानं 20 रुपयाचा प्रीमियम जमा केलेला आहे ऑप्शन बाय सेलरकडे. मग असं झालं तर कंडिशन काय होऊ शकते की एक कंडिशन होईल की एसबीआयचा प्राइस जो 800 रुपये होता तो भविष्यामध्ये 820 झाला. एसबीआयच्या ऑप्शनचा जो एसबीआयची जी प्राइस होती 800 रुपये, ती 800 रुपयाची प्राइस 820 रुपये झाली. तर ऑप्शन बायरला काय मिळणार आहे की त्याचा जो प्रीमियम होता तो प्रीमियम वाढणार आणि जर समजा तो प्रीमियम वाढला तर तो प्रीमियम 20 रुपयाची वाढ झाली तर त्या ऑप्शनचा जो प्रीमियम मध्ये 20 रुपये वाढ झालेली आहे किंवा प्राइस मध्ये जी 20 रुपयाची वाढ झालेली आहे, 800 रुपयाच्या प्राइस मध्ये जी 20 रुपयाची वाढ झालेली आहे, तर ह्या 20 रुपयाच्या प्राइसच्या वाढीमुळे त्याच्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये जो जितकी वाढ होणार आहे तितकी वाढ ही ऑप्शन बायर्ससाठी काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही एक ऑप्शन बायर आहात आणि तुम्ही बाय केल्यानंतर प्राइस तुमच्या डायरेक्शन वरती गेली, तर जसं जसं ती तुमच्या डायरेक्शन वरती जाईल तसं तसं तुमच्या ऑप्शनची प्राइस वाढत जाते. आता कशी वाढते, किती वाढते, त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ते आपण बघायला लागलोय. आतापर्यंत आपण एक ठोकर बघायला लागलोय की कॉल एखाद्या व्यक्तीनं कॉल बाय केला तर ती प्राइस त्याच्या डायरेक्शन वरती गेली तर प्रीमियम वाढतात आणि हे जे वाढलेलं प्रीमियम आहे हे वाढलेलं प्रीमियम ऑप्शन बायरसाठी प्रॉफिटचं काम करतो आणि त्याच वेळी तो ज्यानं ऑप्शन सेल केलेला असतो त्याच्यासाठी हा लॉस झालेला असतो. मग 800 रुपयाचा स्ट्राईक प्राइस किंवा 800 रुपये जी प्राइस होती ती 820 झाली
म्हणजे ऑप्शन बाहेरला 20 रुपयाचा प्रॉफिट झाला. आपण आता थोडस हे समजून घेऊया, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी एक दुसरी पण गोष्ट होऊ शकते की 800 रुपयाला तुम्ही कॉल बाय केल्यानंतर त्याची प्राइस 770 रुपये पर्यंत खाली गेली. उदाहरण 770 रुपये पर्यंत त्याची प्राइस खाली गेली, म्हणजे ऑप्शन बायरला आता या ठिकाणी 30 रुपयाचा लॉस होईल असं म्हणू शकत नाही. कारण ऑप्शन बायर्सचा लॉस किती आहे, फिक्स आहे. त्याचा ज्यानं ऑप्शन बाय केलेला आहे त्याचा लॉस 20 रुपयापेक्षा जास्त असू शकणार नाही. भविष्यामध्ये ही 800 रुपयाची प्राइस 770च्या आणखीन खाली गेली तर जितकी खाली गेली तितका लॉस ऑप्शन बायरला होणार नाही. ऑप्शन बायरचा लॉस हा त्यानं जितका प्रीमियम दिलेला आहे तितकाच असू शकतो. त्यामुळं ऑप्शन तुम्ही जर 770 पर्यंत प्राइस जरी खाली गेली असली तर त्याला 20 रुपयाचाच लॉस होणार आहे, 30 रुपयाचा लॉस होणार नाही. आणि अशा पद्धतीने हे ऑप्शन काम करतं. मग ऑप्शन मध्ये आपल्याला म्हणजे बायर्स म्हणून जर विचार करायचा झाला तर आपण एखादा ऑप्शनचा बायर असो आणि ऑप्शन जर बाय केलेला असेल तर ऑप्शन बाय केल्यानंतर प्राइस आपल्या डायरेक्शन न गेली तर आपल्याला अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतं. प्राइस आता इथं आपण 20 रुपये दिलो तर 820 पर्यंत गेली तर 20 रुपयेच फायदा आपल्याला होणार आहे का नाही. जर हा 800 रुपयेचा 900 रुपये झाला तर 100 रुपये सुद्धा फायदा आपला होऊ शकतो. आणि तो 100 रुपये तोटा ऑप्शन सेलरचा असतो. पण तो ऑप्शन सेलर म्हणून जो काम करत असतो तर ऑप्शन सेलरचा फायदा मात्र फिक्स असतो. जो ऑप्शन सेलर काम करायला लागलाय तर ऑप्शन सेलरचा जो प्रॉफिट आहे तो 20 रुपयापेक्षा 1 रुपये पण जास्त असणार नाही, परंतु त्याचा लॉस हा अनलिमिटेड असू शकतो. आणि ऑप्शन बायर चा लॉस लिमिटेड आहे, तो 20 रुपयापेक्षा 1 रुपये सुद्धा जास्त लॉस करून घेऊ शकत नाही, परंतु त्याचा प्रॉफिट अनलिमिटेड होऊ शकतो. आणि यामुळे जास्तीत जास्त लोक हे ऑप्शन बाईंग कडे जास्त प्राधान्याने देतात, कारण कमी रुपयामध्ये कमी लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट आहे या संकल्पनेनं ऑप्शन बाईंग करायला सुरुवात करतात. ही कन्सेप्ट कळली का, ऑप्शन कशा पद्धतीने काम करतं ते. हॅलो सचिन सर. येस. ओके. ओंकार सर. हॅलो. हा सर बोला की. सर ऑप्शन आपण सेल करतो ना, हा हा, त्याला मार्जिन जास्त लागतं का? ऑप्शन सेल करायला मार्जिन जास्त लागतं. म्हणजे साधारणपणे एक इंडेक्स जर निफ्टीचा इंडेक्स जर आता सेल करायचा असेल तर 1 लाख रुपयाच्या आसपास लागतं. ते आपण बघणार आहोत. मी जसं म्हटलं ना तुम्हाला, आपण ते गोष्टी आतापर्यंत आपण मोठं ठोकळ बघायला लागले मोठ्या व्ह्यू न, नंतर ते हळूहळू आपण त्याच्या आतमध्ये जाणारच आहोत. ओके. आतापर्यंत आपण हे जे बेसिक गोष्टी चर्चा करावी, यामध्ये काही शंका आहे का, काही समजलं नाही किंवा काही अवघड वाटायला लागले असं काय का? ऑप्शन कसं काम करतं हे आपण आता बघत होतो, यामध्ये काही समजलं नाही अशी कोणती गोष्ट आहे का? चलो पुढचा घेऊया. आता आपण सेटलमेंट बघूया. आता जसं आपण काल बघितलं होतं फ्युचर मध्ये सेटलमेंट होते. फ्युचर मध्ये सेटलमेंट कशा पद्धतीने होत होती की एक कॅश सेटलमेंट होत होती आणि एक फिजिकल सेटलमेंट. तर ऑप्शन मध्ये सुद्धा तुम्ही जर ट्रेडिंग करणार असाल तर त्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे सेटलमेंट होत असतात, की एक कॅश सेटलमेंट. आता कॅश सेटलमेंट म्हणजे काय की, आणि परत आपण एक रिव्हिजन करू की जर समजा एसबीआय चा लास्ट ट्रेडेड प्राइस 800 रुपये आहे, एसबीआय ची लास्ट ट्रेडेड प्राइस 800 रुपये आहे आणि तुम्ही 790 रुपयाचा एक कॉल बाय केला. उदाहरणासाठी 790 रुपयाचा तुम्ही एक कॉल बाय केला ज्याचा प्रीमियम 20 रुपये आहे आणि त्याची लॉट क्वांटिटी 750, लॉट साईज 750 क्वांटिटीची आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही प्रीमियम किती देणार की 20 रुपये गुणुले 750 बरोबर 15,000 रुपये तुम्ही काय देणार, तुमची कॉस्ट तुम्ही दिली की यामध्ये तुम्हाला एसबीआय ची 790 चा कॉल 20 रुपये प्रीमियमला ठराविक एक्सपायरीचा तुम्हाला मिळाला. आणि भविष्यामध्ये ही 800 रुपयाची प्राइस 820 रुपये झाली.
तर 820 झाल्यामुळे काय होणार आहे की जो 790चा कॉल जो चालू होता, ज्याचा प्रीमियम 20 रुपये होता, तो प्रीमियम वाढवून अंदाजे, आता हे मी ऍक्च्युअली टाकले नाही, हे हायपोथेटिकल टाकले की एक समजून घेण्यासाठी, की हा जो 20 रुपयाचा प्रीमियम आहे, हा 20 रुपयाचा प्रीमियम 30 रुपये झाला. म्हणजे आणि लॉट साईज तर आपली फिक्सच आहे, तर त्याची कॉस्ट किती होईल? त्याची कॉस्ट होईल 22,500. म्हणजे 800 रुपयेचा एसबीआय 820 झाल्यानंतर 20 रुपयेचा प्रीमियम 30 रुपये होतो आणि 750 क्वांटिटीचा लॉट साईज आहे, तर मला एका लॉट मध्ये 7,500 रुपयेचा प्रॉफिट होतो. आणि हा ज्यावेळी प्रॉफिट होतो त्यावेळी ऑप्शन एक्सपायरी होण्यापूर्वी, म्हणजे जर समजा आता आपले एसबीआयचा ऑप्शन आपण बघितलं, जसं हा तो 30 मे ला कुठेतरी एक्सपायर होणार आहे, पण तुम्ही कालच ऑप्शनची एक पोझिशन ही घेतली होती एसबीआयची आणि मला आज त्यामध्ये 7,500 रुपये प्रॉफिट दिसायला लागलाय. तर मी 7,500 प्रॉफिट असताना ती स्क्वेअर ऑफ केलो, त्यामधून बाहेर पडलो आणि 7,500 रुपये प्रॉफिट घेतलो. तर हे जे आपण ऍक्टिव्हिटी केलं, याला ऑप्शन मध्ये सेटलमेंट मध्ये आपण कॅश सेटलमेंट म्हणतो. याला काय म्हणतो आपण? कॅश सेटलमेंट. की आपल्याला कॅश घेतलो, माझा जेवढा फायदा आहे तेवढा मी घेतलो आणि बाहेर पडलो. जसं आपण काल पण चर्चा केली, सोनार दुकानाकडे आपण सोनं खरेदी करायला गेलो, त्याला एक टोकन दिलं होतं, त्यानंतर सोन्याचा दर वाढला, सोन्याचा दर वाढल्यानंतर आपण सोनं घेतलंच नाही, तर आपण जे टोकन अमाऊंट दिलेली ती टोकन अमाऊंट परत घेतली आणि जो सोन्याचे जे रेट वाढले होते त्यामध्ये जेवढं अप्रिशिएशन झालं होतं, जेवढी वाढ झाली होती, तितकी रक्कम मी सोनारकडनं परत घेतली. म्हणजे काय झालं, त्याचा माझा व्यवहार बंद झाला आणि हे आपलं सेटलमेंट कॅश सेटलमेंट मध्ये पूर्ण कंप्लीट झालं. आणि दुसरं सेटलमेंट म्हणजे फिजिकल सेटलमेंट, म्हणजे सेम पद्धत, की ज्यामध्ये एसबीआयचा 800 रुपयाचा कॉल मी 20 रुपयाच्या प्रीमियमला बाय केला, ज्याची 750 क्वांटिटी आहे आणि याची प्राइस भविष्यामध्ये 820 रुपये झाली, प्रीमियम पण 30 रुपये झाला. परंतु मला ऍक्च्युअली माझ्या डीमॅट वरती मला हे स्टॉक खरेदी करायचे एसबीआयचे, तर मी याचं काय करणार, मी फिजिकल सेटलमेंट पूर्ण करेन. माझ्या खात्यावरती मी ते जे 750 क्वांटिटी आहे, ती 750 क्वांटिटी 800 रुपयानं खरेदी करण्यासाठी जितका फंड अवेलेबल पाहिजे आहे तितका फंड मी माझ्या खात्यावरती बॅलन्स ठेवेल आणि ज्याच्याकडनं मी ऑप्शन बाय केला होता त्या सेलरला मी डिमांड करेन की मला याची डिलिव्हरी पाहिजे आहे, मला फिजिकल मला स्टॉक खरोखर खरेदी करायचे आणि ती खरेदी करणार किती रुपयाला, मी 800 रुपयालाच खरेदी करणार आहे. आणि त्यानं, कारण आपल्याला अधिकार आहेत की ज्या प्राइसला चालू आहे त्या प्राइसला आपण ते स्टॉक खरेदी करायचा आपल्याला अधिकार आहे. आपल्याला ऑब्लिगेशन नाहीये, ऑब्लिगेशन त्या आणि ती जबाबदारी त्या सेलरची आहे की त्यानं ते 800 रुपयाला खरेदी करून द्यायला पाहिजे आहे. आणि जर त्या सेलरकडे ते स्टॉक अवेलेबल नसेल तर त्यानं ते बाहेर मार्केटमधून उचलून तुम्हाला द्यावं लागतं. आणि असं जर आपल्याला पाहिजे असेल तर तशा पद्धतीने आपण काय करतो की त्या बायरला 800 रुपयाला आपल्या डीमॅट खात्यावरती 800 रुपये किमतीचे एसबीआयचे 750 क्वांटिटीचे शेअर्स आपण होल्ड करू शकतो. आणि ही जी सायकल चालते या सायकलला आपण फिजिकल सेटलमेंट म्हणतो. शक्यतो फिजिकल सेटलमेंट कोण घेण्याचा प्रयत्न जास्त करत नाही. आपण आता म्हणजे ऑप्शन मध्ये काम सर्वजण कशासाठी करायला लागलेत, स्पेक्युलेशन. आज सकाळी घ्यायचं 5-10 रुपयाची त्यामध्ये वाढ झाली, लगेच विकायचं आणि बाहेर पडायचं, अशी कॅश सेटलमेंट जास्त चालतात. काही जे ठराविक असतात की ज्यांना खरोखर घ्यायची गरज असते तर ते फिजिकल सेटलमेंट करतात. आपण जे डिस्कशन किंवा भविष्यात शिकणार आहोत ते सर्व कॅश सेटलमेंट साठी किंवा स्पेक्युलेशन, फायदा आल्यावर फायदा फक्त कसा मिळवायचा, कशा स्ट्रॅटेजी वापरायच्या, हे आपण या आपल्या फाउंडेशन कोर्स मध्ये शिकणार आहोत. तर हे 2 प्रकार आहेत, हे फक्त आपल्याला माहिती पाहिजेत की ऑप्शन मध्ये सेटलमेंट फ्युचर सारखीच होते, कॅश सेटलमेंट आणि फिजिकल सेटलमेंट. आता ऑप्शन स्टाईल एक पद्धत आहे. ऑप्शन स्टाईल म्हणजे काय की आता आपण म्हणतो ना सीई आणि पीई म्हणतो, कॉल आणि पुट म्हणतो,
तर ऑप्शन जगभरामध्ये ऑप्शन जे चालतात तर ते ऑप्शन हे दोन प्रकारे चालले जातात. एक युरोपियन ऑप्शन म्हणजे कसं, युरोपमध्ये जे ऑप्शन स्टॉक मार्केटमध्ये जे ऑप्शन चालत असतात तर ते ऑप्शन्स ची जी एक्सरसाइज आहे म्हणजे आपण ज्याला सेटलमेंट म्हणतो, तर ती एक्सरसाइज फक्त एक्सपायरी दिवशीच होते किंवा एक्सपायरीच्या शेवटच्या वेळेलाच केली जाते. आणि ही जी कार्यपद्धत आहे तर त्या कार्यपद्धतीला युरोपियन ऑप्शन असं म्हटलं जातं. आणि दुसरी एक पद्धत आहे अमेरिकन ऑप्शन, की ज्याच्यामध्ये एक्सपायरीचा काही संबंधच नसतो. तुम्हाला ज्यावेळी तुमच्या मनात येईल त्यावेळी तुम्ही तो एक्झिक्यूट करू शकता. फिजिकल सेटलमेंट किंवा कॅश सेटलमेंट. तर अशा पद्धतीनं दोन प्रकारच्या ऑप्शनच्या स्टाईल्स आहेत जगभरात काम करण्यासाठी. आणि यापैकी आपल्या भारतामध्ये काम करण्यासाठी युरोपियन स्टाईल ऑप्शनची पद्धत आहे ती अडॉप्ट केलेली आहे. आणि यामुळं आपल्याकडे जे ऑप्शनचे कॉन्ट्रॅक्ट असतात किंवा ऑप्शन असतात की त्याला आपण सीई आणि पीई म्हटलं जातं. आणि ह्या सीईचा अर्थ असतो कॉल युरोपियन आणि हा जो पीई असतो त्या पीईचा अर्थ असतो पुट युरोपियन. तर म्हणजे सीई म्हणजे कॉल नाहीये, सीई म्हणजे कॉल युरोपियन आणि पीई म्हणजे पुट युरोपियन. हे फक्त थेरॉटिकल नॉलेजसाठी माहिती असू दे. सीई म्हणजे काय, कॉल युरोपियन, आणि पीई म्हणजे पुट युरोपियन. आता जर समजा भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये जर आपण आपल्याला जर अमेरिकेच्या ऑप्शनची स्टाईल जर अडॉप्ट केली असती तर इथं सीईच्या ऐवजी सीए आलं असतं, तर कॉल अमेरिकन आलं असतं आणि इथं पीए आलं असतं, पुढे अमेरिकन असं आलं असतं. पण आता आपण काय करावं, युरोपियन स्टाईल अडॉप्ट केलेल्या युरोपियन ऑप्शन पद्धतीनुसार आपलं काम चालतं. त्यामुळे इथं आपण सीई आणि पीई असं म्हणत असतो. मग आता एक नवीन व्यक्ती आहे की त्या एका नवीन व्यक्तीला ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं आहे आणि बायर्सच्या दृष्टिकोनातून आपण बघायला गेलो तर त्याला जर बाय करायचं असेल तर त्यानं त्याचा काय दृष्टिकोन असतो, जसं आपण बघितलं की फ्युचर आणि ऑप्शन मधला जो फरक आहे की तोच फरक आपण इथं आणू शकतो. की काय की पहिला लो कॉस्ट ट्रेडिंग, म्हणजे जर त्याला ऑप्शन मध्ये काम करायचं असेल तर अगदी तो 1,000 रुपये 500 रुपये जरी असेल तर एक्सपायरीच्या दिवशी तो ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकतो. आणि ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यासाठी कमी खर्चामध्ये कमी रुपयामध्ये ट्रेडिंग केलं जाऊ शकतं आणि भरपूर पैसा कमवला जाऊ शकतो. या विषयामुळे काय होते की ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करणारी लोकांची संख्या वाढलेली असते. तर ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी खूप कमी भांडवलाची गरज असते, ज्याला आपण भांडवल म्हणू किंवा कॅपिटल म्हणू. आणि लिमिटेड लॉस, तुमचा जो लॉस होणार आहे तो तुम्ही जितका प्रीमियम पे करणार आहात, जितका प्रीमियम तुम्ही खरेदी करणार आहात तर त्याच्यावरती तुमचा लॉस होऊ शकत नाही. म्हणजे जर समजा ऑप्शनचा एक प्रीमियम आउट ऑफ द मनीचा प्रीमियम ज्याचा 10 रुपये चालू आहे आणि 10 रुपयेचा प्रीमियमचा तुम्ही एक कॉल बाय केला आणि 10 रुपयेचा प्रीमियम कॉल बाय केल्यानंतर तो 10 रुपयेचा 100 200 1000 किती पण जाऊ शकतो, परंतु 10 रुपयेच्या खाली तुमचा लॉस होणारच नाही. मग ह्या गोष्टीमुळे लिमिटेड तुमची रिस्क आहे, लॉस लिमिटेड कॉस्ट तुमचे पैसे लावलेले आहेत. तर त्यामुळं ऑप्शन बायर्स काय करतात की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जास्त लक्ष देऊन किंवा जास्त उत्सुकतेने जास्त ट्रेडिंग करण्यासाठी गर्दी केलेली असते. शिवाय फ्लेक्झिबल स्ट्रॅटेजी म्हणजे खूप साऱ्या स्ट्रॅटेजी आहेत की ज्या स्ट्रॅटेजीचा वापर करून म्हणजे एक कॉल, आता ऑप्शन एक मला लॉस माहिती आहे की माझा लॉस आता ह्याच्यामध्ये एक कॉल मी बाय केला तर माझा 20,000 रुपयाचा लॉस आहे. तर तो 20,000 रुपयाचा लॉस पण मला कमी करायचा आहे, मला 10,000 रुपयेच लॉस द्यायचा आहे. तरी सुद्धा ते आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी करून मला 20,000चा लॉस 10,000 रुपये मध्ये आणू शकतो. परंतु त्यामध्ये काय होतं की तुमचा अनलिमिटेड जो प्रॉफिट होण्याची जी शक्यता असते ती थोडी कमी होते. म्हणजे तुमचा लॉस पण लिमिटेड झाला, प्रॉफिट पण लिमिटेड झाला. अशा पद्धतीनं काही काय आहेत की काही स्ट्रॅटेजी आहेत, त्या गोष्टी समजून घेऊन त्याप्रमाणे काम करण्यासाठी ऑप्शन ट्रेडर जास्त उत्सुक असतो. आणि काय की ऑप्शन हे स्वतः हाय लिव्हरेज्ड प्रोडक्ट आहे. हाय लिव्हरेज म्हणजे प्राइस मध्ये होणारी जी मुवमेंट आहे ती अगदी क्षुल्लक थोडी जरी असेल तर तुमच्या ऑप्शन मध्ये किंवा ऑप्शनच्या जो प्रीमियम आहे त्या प्रीमियम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतार चढाव होत असतो.
आणि या उतार चढावची जी राईड आहे म्हणजे ते जे थ्रिल आहे ते अनुभवण्यासाठी सुद्धा काही जण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये येत असतात की जर म्हणजे चार्ट पाहत असताना 100 रुपयेचा कॉल जो चालू असतो तो प्राइस पटकन 200 रुपये पर्यंत जातो, परत एकदा 100ला येतो, खाली 50 पर्यंत जातो. अशा पद्धतीचे अप्स अँड डाऊन्स खूप होत असतात आणि हे होण्यापाठीमागे काय आहे की मूळ प्राइस जरी 1% म्हणजे एक स्टॉकची प्राइस जरी 1% वर खाली झाली असेल तरी ऑप्शन प्रीमियमची प्राइस ही 10% वर खाली होत असते. आणि याचं कारण आहे की हे ऑप्शन हे काय आहे, हे लिव्हरेज्ड प्रोडक्ट आहे. आता एक आपण काल फ्युचर आणि कॅशची एक ऑप्शन एक कंपॅरिझन बघितलं होतं की तुम्ही फ्युचर आणि कॅश मध्ये जर कंपॅरिझन केलं तर काय होऊ शकतं. आता आपण त्याला एक थोडस पुढे ऍडव्हान्स मध्ये घेऊन चालू की ऑप्शन पण त्यामध्ये जर समजा ऍड केलं तर काय होऊ शकतं की जर समजा एसबीआय ची आता एक लास्ट ट्रेडेड प्राइस 800 रुपये आहे एक. ओके. आणि त्यामध्ये जर 750 क्वांटिटी जर आपण बाय केली तर त्यासाठी आपल्याला 6 लाख रुपयाचं कॅपिटल लागणार आहे. आणि हे 6 लाख रुपयाचं कॅपिटल आपण लावलं, 750 क्वांटिटी बाय केल्या आणि भविष्यामध्ये त्याची प्राइस 800 वरून 820 रुपये झाली तर काय होतं की 20 रुपयाचे अप्रिशिएशन मिळालं 750 क्वांटिटीला, म्हणजे 15,000 रुपये माझा प्रॉफिट झाला. आता हा प्रॉफिट 15,000 पैशामध्ये झाला, परंतु मला जर टोटल मी किती रुपये कॅपिटल लावले आणि त्यावरती मला किती रुपये प्रॉफिट झाला हे बघायचं असेल तर काय होईल की 15,000 भागिले 6 लाख केल्यानंतर मला 2.5% प्रॉफिट झाला. हे मी काय झालं, हे कॅश मध्ये झालं. परंतु जर फ्युचर मध्ये आपण हा लॉट जर बाय केला असता तर मला 6 लाख रुपये द्यावे लागले नसते, मला 2 लाख रुपयाच्या आसपास मध्ये तो एक लॉट बाय होऊन जाईल मार्जिन वरती. आणि 820 रुपये प्राइस झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा 15,000 रुपये मला प्रॉफिट दिसेल, परंतु तो 15,000 रुपये प्रॉफिट माझ्या 2 लाख रुपये कॅपिटल वरती 15,000 रुपयाचा प्रॉफिट दिसेल. आणि मला प्रॉफिट हे पर्सेंटेज मध्ये बघायचं झालं तर ते 7.5% प्रॉफिट झालेला मला जाणवेल माझ्या कॅपिटल वरती. परंतु मी ऑप्शन मध्ये काम करायला लागलोय आणि ऑप्शन मध्ये काम करत असताना 810 रुपयाचा कॉल मी जर बाय केला असेल आणि त्याची प्राइस मला 10 रुपये मला प्रीमियम पडला असेल तर मी किती रुपये त्यामध्ये ऍड केलो, मी फक्त 7,500 रुपये काय केले, इन्व्हेस्ट केले. त्यामध्ये 7,500 रुपये फक्त इन्व्हेस्ट केले, किंवा इन्व्हेस्ट नाही, मी 7,500 रुपयाचं ट्रेडिंग केलं. आणि ह्या 7,500 रुपये ट्रेडिंग केल्यानंतर ज्यावेळी प्राइस 820 रुपये झाली तर त्यावेळी माझा 10 रुपयाचा जो प्रीमियम होता तो 10 रुपयाचा प्रीमियम किती झाला, 15 रुपये झाला. प्रीमियम मध्ये माझी वाढ झाली, म्हणजे टोटल प्रीमियम मध्ये माझी किती 5 रुपयाची वाढ झाली. आणि माझी क्वांटिटी आहे 750, म्हणजे 3,750 रुपये मला प्रॉफिट झाला. आणि हे कॅपिटल किती लावलं होतं त्यासाठी 7,500, आणि मी असं बघितलं तर 50% मला प्रॉफिट झालं. म्हणजे आता येतो बघा 6.5 लाख रुपये लावून 15,000 रुपये प्रॉफिट फक्त 2.5%, आणि 7,500 रुपये लावून 3,450 रुपये प्रॉफिट म्हणजे 50% झालं. म्हणजे हे जे लिव्हरेज म्हटलं की स्टॉक मध्ये थोडीशी जरी मुवमेंट झाली तरी ऑप्शनच्या प्राइस मध्ये ही जी होणारी मुवमेंट आहे ही खूप जास्त असते. आणि यामुळेच ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. आणि अशा पद्धती हेच आपल्या आता भविष्यामध्ये बघायचं आहे की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण कोणता कॉल बाय करणार आहे, किती रुपयाला बाय करणार आहे, याच्या बेसिक गोष्टी आपण हळूहळू ऑप्शनच्या या आपल्या क्लासमध्ये समजून घेणार आहोत. तर आजचा दिवस आपला ऑप्शनच्या बेसिकचा होता आणि हा इथं आपला बेसिक इथे कम्प्लीट झालेला आहे. उद्या आपण ऑप्शन मधील ऑप्शन चेन समजून घेण्याचा प्रयत्न करू. ऑप्शन चेनचा आपला क्लास उद्यापासून चालू होईल. आज आपण जे शिकलो त्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? काय मी जे काही गोष्टी सांगतो काही म्हणजे तुमच्या माहिती नॉलेज मध्ये असेल, काही नॉलेज मध्ये नसतील, तर जे म्हणजे समजत असेल किंवा थोडस अवघड वाटत असेल तर परत विचारा. म्हणजे कसं विचारू, आता हा प्रश्न कसं विचारू किंवा विचारू का नको असं मनामध्ये कोणतीही शंका धरू नका. ओके.